जर आपल्याला लवकर पूर्वी पर्यावरण समजलं असतं तर कदाचित इलेक्ट्रिक बाईकचा शोध हा फार पूर्वी लागला असता. जर आपल्याला नैतिकता समजली असती तर कदाचित अमेरिकेने हिरोशिमावर बॉम्ब टाकला नसता. जर आपण निसर्गाने दिलेल्या साधनसंपत्तीचं महत्त्व समजलं असतं तर कदाचित हे एवढं जग प्लास्टिकने भरलेलं असतं का. नमस्कार, मी अक्षय देवरे, संचालक ए के एस्पायर अकॅडमी, तुमच्या सर्वांचं लर्न विथ ए के या चॅनलवर स्वागत करतो. हे 3 प्रश्न जे मी आता तुमच्या समोर मांडले हे प्रश्न फार महत्त्वाचे होते. त्या प्रश्नांचा विचार कधी कोणी केला नसेल. आणि काय होतंय आता सध्या, जे काही मूव्हीज येत आहे, जे काही वेब सिरीज येत आहेत, या सर्व व्हायलन्स ओरिएंटेड आहेत. याच्याने विद्यार्थ्याची मानसिकता फार वेगळ्या लेवलला जाते. आजकाल विद्यार्थी कुठल्याच पद्धतीने पर्यावरण आणि नैतिकता या दोन्ही विषयांचा अजिबात विचार करताना दिसत नाही. येणाऱ्या पिढीसाठी फार त्रासदायक आणि हानिकारक असणार आहे, जे की आपल्याला समजत नाहीये. तर या सर्व गोष्टी टॅकल करण्यासाठी अगस्त्यपथ नावाचा एक इनिशिएटिव्ह आपण पूर्ण महाराष्ट्रभर राबवत आहोत. त्याच्यामध्ये आपण फ्री शिक्षण देणार आहोत. जे विद्यार्थी 5वी ते 12वीचे असतील, त्याच्यानंतरही कोणी ग्रॅज्युएशनचे असतील, त्यांच्यासाठी सुद्धा याच्यात अवॉर्ड्स आहेत. तर नेमका अगस्त्यपथ हा प्रोजेक्ट काय असणार आहे, पर्यावरण आणि नैतिकतेला धरून या प्रोजेक्टवर नेमकं काय काम आम्ही केलेलं आहे, हे सर्व समजून घेण्यासाठी आपण एक सेमिनार अरेंज केलेला आहे. तर या सेमिनारला जास्तीत जास्त संख्येने तुम्हाला सहभागी व्हायचं आहे. तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन लिंकमध्ये एक लिंक दिसेल, त्या लिंकवर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. सेमिनार पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट आहे. कुठलाही चार्ज त्याच्यात लावलेला नाहीये. पण पूर्ण अगस्त्यपथ, पर्यावरण, नैतिकता या गोष्टी एक विद्यार्थ्याने कशा बॅलन्स केल्या पाहिजे पूर्ण त्या सेमिनारमध्ये आपल्याला समजणार आहे. तर माझी सर्व पालकांना विनंती आहे, सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी हा सेमिनार आवर्जून सहभाग नोंदवायचा आहे आणि प्रत्येकाने या सेमिनारला पार्टिसिपेट करायचं आहे. जर येणारी पिढी वाचवायची असेल, जर तुम्हाला तुमचं पाल्य किंवा तुमची मुलगी जर जबाबदार आणि यशस्वी नागरिक बनवायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त संख्येने तुम्ही या सेमिनारमध्ये सहभागी व्हा. धन्यवाद.